गडचिरोली निसर्गाचं वरदान, मध्य भारताची शान, घनदाट वने, खोल विस्तीर्ण बारमाही वाहणाऱ्या नद्या, उंचच उंच डोंगर आणि वन्यजीवांचं अप्रतिम जैवविविधतेचं माहेरघर. बांबू, तेंदुपत्ता, फळे, औषधी वनस्पती, मध, रेशीम असे कितीतरी गौण वनोपज आणि खनिज संपत्तीचा ऐश्वर्यवान प्रदेश. तसंच हस्तशिल्प, कलाकृती आणि लोकनृत्यांचा आदिवासी बहुल प्रदेश. गोंड, माडिया, परधान या जमातींचा. गौण वनोपज गोळा करणे, शेती आणि मासेमारी हीच उपजीविकेची साधनं. हा आदिवासी भोळा आणि निसर्गपूजक होय. लिंगो, पेरसापेन हे त्याचे मुख्य दैवत. असा आहे गडचिरोली, महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील आणि क्षेत्रफळात मोठा जिल्हा. 78% जंगल असल्यानं वनभूमीत राज्याचा पहिला आणि सर्वात श्रीमंत जिल्हा. तरीही मागासलेला, उणीवा आणि प्रश्नांच्या गर्तेत सापडलेला. समस्या, अभाव आणि आव्हाने. वैभवशाली इतिहास असलेला गडचिरोली आज मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत हा जिल्हा आहे महाराष्ट्रात अंतिम स्थानावर, कित्येक सब सहारा देशांच्याही मागे. निरक्षरता, साक्षरतेच्या बाबतीत देशाच्या आणि राज्याच्या सरासरीपेक्षाही मागे. 60% प्रमाण पुरुषात आणि 50% साक्षरता महिलांमध्ये. अंधश्रद्धा, मांत्रिक आणि भूमिका हेच इथले धार्मिक प्रमुख. अंधश्रद्धा आणि व्यसने हाच जीवनाचा भाग. मात्र सर्वात मोठी समस्या म्हणजे नक्षली हिंसाचार. 3 दशकांचा नक्षली कारवायांचा काळा कुट्ट इतिहास. आदिवासींच्या हक्कांची, हितरक्षणाची बतावणी करायची आणि खुद्द त्यांच्या विरोधी कारवाया करायच्या ही नक्षलींची वस्तुस्थिती. लोकशाही व्यवस्थेला विरोध, जनसंपर्काच्या माध्यमांना लक्ष्य करणे अशा कृतींनी गोरगरीब जनतेचे अतोनात हाल होतात. त्यांच्याच विकासाचा बट्ट्याबोळ होतो. पण यांना त्याचे काय? 1 कंपनी दलम, 4 प्लाटून दलम आणि शस्त्रास्त्रांच्या जोरावर 16 नक्षल दलमच्या कारवाया सुरूच आहेत. विकासाला विरोध करताय. समस्यांची यादी इथूनच सुरू होते. संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण अल्प, अर्भक आणि माता मृत्यूंचे प्रमाण अधिक. 14,000 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात एकूण 12 रुग्णालय पैकी 8 ठिकाणी बालरोग तज्ञच नाहीत, 11 ठिकाणी स्त्री रोग तज्ञ नाहीत आणि भूल तज्ञ तर नाहीच नाहीत. 12 तालुक्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं सुद्धा रिक्त, त्यांच्याकरिता वाहनं नाहीत. पूर्ण जिल्ह्यात फक्त एकच रक्तपेढी. ही विदारक वस्तुस्थिती शहारे आणणारी. मलेरिया, फायलेरिया, सिकल सेल सारख्या रोगांचे प्रमाण अधिक. अहेरी भागात हत्ती रोगाचा बोलबाला, पण तिथं त्याच्याकरिता पथकच नाही. ही अशी चिंताजनक स्थिती. अर्ध्यापेक्षा कितीतरी अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रात पिण्याचे पाणीच नाही, विद्युतीकरण नाही. शेकडो शाळा आणि अंगणवाड्यांचीही हीच गत. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, विद्युतीकरण, इमारती नाहीत. कित्येक